मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जाणार आहे एका स्पेशल जागेवर. तर आम्ही स्टेशनवर पोचलो आहे. मागे स्टेशन आहे माझ्या. तर आम्ही त्या जागेवर जाणार आहे. ती खूप स्पेशल जागा आहे. तर आपण तिकडे जाऊया फटाफट. आपण ट्रेन पकडून तिकडून जाणार आहोत. थँक्यू. तर आपण पोचलो आहे आता पनवेल स्टेशनवर. मागे बघू शकता माझी ट्रेन आहे. मी आता ट्रेनवरून उतरलोय. ते पाचशूट नाही गेलं कारण खूप गर्दी होती. तर आता आम्ही चाललोय त्या सिक्रेट लोकेशनवर. तिकडून आम्ही बस पकडणार आहे. ते लोकेशन कुठे? आर्या मॉलला. आर्या मॉलच्या इकडे आम्ही चाललोय. तुम्ही बघू शकतात पनवेलमध्ये आहे मी. तर भेटूया तुम्हाला बसमध्ये. तिकडे ट्रेन आलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. आता आम्ही चढणार आहे ट्रेनमध्ये. ट्रेनमध्ये आपण चढूया. आता मला कॅमेरा बंद करायला लागेल, नाही तर धक्कामुक्की होणार आहे आता. मग ही माझी मम्मी आता तयार झाली आहे मस्त. मग आम्ही जाणार आहे आता ट्रेनमध्ये. ही बघा ट्रेन आहे पनवेलची. जी जागेवर आम्ही जाणार आहे ते पनवेलमध्ये. तर आपण फटाफट चढून घेऊया. तर ट्रेनचं थांबायचा वेट करूया. मग आपण चढून घेऊया. बघू शकता तुम्ही स्टेशनवर आहे. तिकडून मला काय प्यायला खायला घ्यायचं होतं, पण आता मम्मी नाही घेऊन देते. तर आता ट्रेन थांबली आहे. आपण चढूया ट्रेनवर. चला. पोचलो आहे जिकडे आपल्याला पोचायचं आहे ओरिया मॉल. तिकडे मागे बघू शकता माझ्या. आणि आपण आलोय आता बसवरती चढणार आहे. तर मी इकडे पोचलोय. मागे बघू शकतात. हाय सगळ्याला आहे. तर आपण इकडे पोचलोय मॉलमध्ये. आता आपण जाणार आहे एक तुमच्या त्या सिक्रेट जागेवर, जिकडे तुम्हाला खूप मज्जा येणार आहे. आम्हाला पण मज्जा येईल. मग आपण जाऊया. हे बघा. हाय चला. सगळ्यांना भेटेल. काय रंजना. मग आता आपण गाडीवर चढणार आहोत. गाडी आल्यावर चढणार आहोत. मग तुम्हाला सीधा दाखवेल गाडीमध्ये चढणारा व्ह्यू. तोपर्यंत बाय. आता बस आलेली आहे. आपण बसमध्ये चढणार आहोत. तर हे बस बघू शकतात. तर आपण याच्यामध्ये चढणार आहोत. मग तुम्हाला बसच्या आतमधला व्ह्यू दाखवणार आहे मी. दाखवणार आहे ते. तर हे बस बघू शकतात. आता आम्ही बसमध्ये चढत आहे. माझ्या मागे मॉल पण आहे. तर आपण चढलोय बसमध्ये. असं दिसतं बसमध्ये आतमधला व्ह्यू. तर आता आपण सीधा भेटूया त्या सिक्रेट जागेवर. आहे आता आपण काय करणार आहे? बोटिंग करणार का किल्ला बघणार आहे? अच्छा, मग आपण बोटीने जाणार आहोत आणि किल्ला बघणार आहोत. हे बघा तुम्ही खालचा व्ह्यू बघू शकतात. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा. तर हे चांगला खूप चांगला व्ह्यू आहे इकडे. समोर बघा पूर्ण गाव आहे. इकडे लय बोटी आहे. आता आपण तिकीट काढून जाणार आहोत. तिकीट काढले आम्ही. आता आपण बोटीमध्ये जाणार आहोत ते जलजिरा किल्ला बघायला. कारण ते जलजिरा किल्ला आहे समुद्राच्या एकदम मधोमध. म्हणून तिकडे आपल्याला बोटीने जायला लागेल. तर फटाफट आपण तिकडे पोचूया. खूप चांगला व्ह्यू असणार आहे तिकडे. तर फटाफट आपण तिकडे पोचूया. ते बघा काही लोक नाव चालवतात ते. तर मी पण आयुष्यामध्ये पहिल्यांदा नावमध्ये बसणार आहोत.
तर फटाफट आपण जाऊया. तर मित्रांनो इकडे आपली होड सोडली गेली आहे. आता आपण समुद्राच्या मध्ये चाललोय. हे बघा वरती एक काका पण आहे, ते तुम्हाला दिसणार नाही. इकडे लय साऱ्या होडी आहे. आता आपण चाललोय सीधा जलजिरा किल्ल्याकडे. आपली मोटर पण चालू झाली आहे. खूप सारे लोक इकडे. मम्मी हाय करा, हाय करा. तर आपण चाललोय जलजिरा किल्ला बघायला. ते मधोमध्ये समुद्राच्या मधून आपल्याला जायला लागेल. ते बघा समोरच आहे. ते ब्लर आहे म्हणून तुम्हाला दिसणार नाही. पण आता जसं तुम्ही जवळ जाईल एकदम सुंदर किल्ला आहे. आणि खूप इकडे थंडी वाजायला लागली आहे. आणि आम्हाला सगळ्यांना जॅकेटच घातले. मग आम्ही डुबलो तर वाचणार. तर आम्ही सगळे चाललोय जलजिरा किल्ला बघायला. तिकडे समोरच किल्ला आता तुम्हाला दिसायला लागेल. मग आता आम्ही चाललोय फटाफट. तो किल्ला खूप सुंदर आहे आणि एकदम मधोमध्ये समुद्राच्या म्हणून तो अति सुंदर आहे. मग आता किल्ल्यात पोचल्यावर मी सीधा कॅमेरा ऑन करतो. तर मित्रांनो आपण पोचलो आहे जलजिरा किल्ल्यात. हे बघा जलजिरा किल्ला आहे. आपण त्या बोटीमध्ये आलेलो. त्या बोटाची नाव आहे अमानत. आणि हे बघा हाय सर्वांना हाय माझ्या तर्फून. मग हा किल्ला तुम्ही बघू शकतात. आता आपण पूर्ण किल्ला तुम्हाला दाखवणार आहे, कारण की एक किल्ल्यामध्येच आपण जाणार आहे. ते आमची बोट आहे, तिचं नाव आहे अमानत. आम्ही इकडून जंप मारून आलोय. तर ही माझी मम्मी, हे आमचा ग्रुप आहे. तर आपण फिरणार आहोत यो जलजिरा किल्ला. यो माझा मित्र हाय बोल. तर आपण इकडून वरती जाणार आहोत. तर आता जरा फोटो काढूया. मग त्यानंतर आपण वरती जाऊया. मग सगळ्यात पहिले आपण फोटो काढून घेऊया. मग फोटो काढण्यासाठी थोडासा ब्रेक घेणार आहे. तर आपण जलजिरा किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहे. आता पूर्ण टूर देणार आहे. तिकडे टॉयलेट आहे, ती आम्ही नाही दाखवू शकत. आणि इकडे बघा हे बोट आहे. हे पूर्ण जलजिरा किल्ला आता आपण फिरणार आहोत. हे तिकीट काउंटर आहे. हे बोर्ड आहे. हे पूर्ण जलजिरा किल्ला आहे. हे बघू शकतात. हे किल्ला समुद्रावर आहे. ही त्याची स्पेशालिटी आहे. मग आपण लाईनमध्ये लागूया. मग मी तुम्हाला वरतं किल्ल्याचा व्ह्यू दाखवतो. तोपर्यंत बाय बाय. तर आपण तलावापाशी आलो आहे. खूप चढाई करायला लागली. मला काढ रे असं घे व्हिडिओ. गॉगल घालते. हे काकी गॉगल घालते. डान्स बघा काकींचा, लाईक करा. तर इकडे फोटोशूट चालू आहे. तर आपण चालू आहे तलाव बघायला. तर हे बघा किती सुंदर सुंदर मासे. हे बघा किती सुंदर सुंदर मासे इकडे. आणि इकडे कचरा आहे. खूप सारे मासे इकडे. अरे ओढू नका ना, पडतील ना ते मासे. तर इकडे मासे आहे. तिकडे आमचे ग्रुप पूर्ण येतात. हे बघ. तर इकडे खूप सारे मासे आहे. एक विहीर टाईप आहे. तर आपण तलाव बघून जाऊया बाहेर. मोबाईल लांबून घे. मोबाईल काय नाही होत. काय नाही. चल असं पूर्ण तलाव आहे. इकडूनच पाणी काढून प्यायचे. हे वापरायचे पाणी. महाराज खायला हाय काय शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ते मावडे इकडूनच पाणी बिणी काढून ते वापर करायचे. तर तिकडे एक छोटीशी विहीर टाईप आहे. तर याच्यामध्ये छोटे मासे, पण याच्यामध्ये मोठे मोठे मासे. तिकडे काय तिकडे मोठे मोठे. इकडे बघा नको बाई. किती मस्त मासे. पण इकडे कचरा टाकलाय. एवढी चांगली जागा खराब करायची आहे याला. बेचारे मासे प्लास्टिक त्यांच्या तलावात. तर आता आपली एक्झिटचा टाइम आलेला आहे. एक्झिटचा टाइम मी तुम्हाला दाखवेल. तर मासे बघून घ्या. तर आता एक्झिटचा टाइम मी भेटू. तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो आता आपण पूर्ण किल्ला बघला आहे. ते तुम्हाला ब्लॉगमध्ये माझा पूर्ण किल्ला बघा. म्हणजे शिवाजी महाराजांचा पूर्ण किल्ला बघा. जलजिरा किल्ला खूप अतिशय सुंदर आहे. तिकडे मासे पण आहे. तर आपण इकडे एक्झिट करणार आहोत. तिकडे आमची बोट पण आली आहे. इकडे सगळे लोक जमा झाले. पूर्ण किल्ला खाली आहे. आणि तिकडे बोट आली आहे आमची. तर आम्ही एक्झिट करणार आहोत आता. आणि आपण जाणार आहोत अलिबागला. अलिबाग थोडा पुढे आहे.
मग ते ना तुम्हाला या ब्लॉगचं पार्ट 2 मध्ये बघायला भेटेल. पार्ट 1 होतं जलजिरा किल्ल्याचं. पार्ट 2 मध्ये तुम्हाला समुद्र बघायला भेटेल. तर तिकडे आमची बोट आली, आम्ही फटाफट एक्झिट घेऊया. लास्ट गुड बाय. बाय बोल. तर तर इकडे सगळं आमची बोट आली. आता आम्ही एक्झिट घेणार आहोत. सगळे लोक जमा झाले. तर बाय बाय.